आज आम्ही येथे कोणत्याही राजकारणासाठी नव्हे तर आमच्या हक्काच्या पाण्यासाठी आम्ही सगळं एकत्र आलो आहोत। पाणी हा सर्व नागरिकांचा मूलभूत गरज आहे। आज आमच्या प्रभागामध्ये गेले 5-6 दिवस नाही तर महिने झाले नियमित पाणी पुरवठा होत नाही। त्यामुळे सर्व महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना खूप मोठा सामना करावा लागत आहे। आम्ही आज येथे पाण्याचा मोर्चा घेऊन आलोय MGP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे। तर मला हा नाव माझ्याकडून ठेवू इच्छिते, माणसाचा जीव घेणा पाणी तुटवडा असा मी ठेवू इच्छिते। आणि यांना मी हात जोडून विनंती करते की नागरिकांना रोज पाणी सोडावे अशी मी माझ्याकडून विनंती करते। हे सगळं भ्रष्टाचाराचा घोळ आहे आणि माझा तर पहिल्यापासून आरोप आहे का MGP हा आपल्या अंबरनाथचा जो डिपार्टमेंट आहे ना, हा सगळ्यात मोठा फेलियर आहे यांचा। आणि सगळ्यात जास्त जर लिस्ट बॉदर्ड आणि सगळ्यात जास्त मी मागच्या वेळेला बोललो होतो का चामडीचे हे अधिकारी आहेत करून, ही खरी गोष्ट आहे। कारण जवळजवळ आज किती वर्ष झाले असतील, 2007 पासून आम्ही फॉलोअप घेतोय, पण आमच्या एरियामध्ये अजूनही आम्हाला पाणी लाभलेलं नाही। अरे तुम्ही पाणी सोडता किती दिवसानंतर, 5-5 दिवसानंतर, 6-6 दिवसानंतर जर तुम्ही पाणी सोडला, पाणी हा बेसिक नेसेसिटी रोज लागणारा विषय आहे, तरी पण तुम्ही आम्हाला पाणी देत नाही। आणि पाण्यासाठी फोन केला तर तुम्ही कायच्या काय कारणं देता? तुमच्या सगळ्या टेक्निकली आम्हाला माहिती आहे, पण त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला कॉपरेट करतो। 10-15 दिवस आम्ही पण थांबतो, पण तुम्ही पाणी सोडताना जर 12ला ना 1ला ना 2ला जर पाणी सोडत असाल तर कसं चालेल? आणि एका एरियाला तुम्ही आज पाणी दिलं तर 6-6 दिवसानंतर त्यांना पाणी देत असाल तर हे कुठंतरी चुकीचं आहे ना। बघा, 10 दिवसात जर आम्हाला पाणी जर सुरळीत नाही मिळालं, आमचं जर टाइम टेबल जर व्यवस्थित यांनी केलं नाही, तर येत्या सोमवारी आम्ही पूर्ण प्रभाग क्रमांक 3च्या बाया आणि आमची सगळी मुलं इथं येऊन आम्ही ठिय्या टाकणार आहोत। आणि आमच्या रोजच्या ज्या गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्या इथून आम्ही करू। म्हणजे पोरांना शाळेमध्ये पाठवण्यापासून तर कामाला जाण्यापासून तर सगळंच हे इथंच करणार। इथं आम्ही पूर्ण ठिय्या टाकून देऊ, स्वयंपाक बिपाक इथंच करू आणि इथंच झोपू, जोपर्यंत आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत। सगळ्यात पहिल्यांदा हा जो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जे अधिकारी आहेत, हे निर्लज्ज व बेशरम असे अधिकारी यांनी या डिपार्टमेंटमध्ये बसवलेलं आहे। त्यांना कोणत्याही महिलांची किंवा नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही पडलेले। ते फक्त त्यांचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते आमच्याशी शेअर करतात। आम्ही आमचे जे फक्त जी दैनिक आमची जी सगळ्यांची गरज आहे, दिवसाआड पाणी, तसं तर पाणी रोजच भेटलं पाहिजे, पण आम्ही फक्त एक दिवसाआड पाणी आणि रात्री 12 वाजेच्या आत आम्हाला कसंही करून पाणी द्या, ह्या बेसिक गोष्टीसाठी आम्ही त्यांच्याशी मागील कित्येक वर्ष भांडतोय, पण यांच्यावरती कोणताही परिणाम होत नाही। मागील 5-6 महिन्यापूर्वी हा पाणी कुठेतरी रेग्युलराईज झाला होता, थोडाफार एक दिवसाआड आम्हाला पाणी भेटत होतं आणि आमचे सर्व नागरिक देखील त्याच्याशी खुश होते। पण कुठेतरी आम्हाला एक त्यांच्यावरती असं संशय आहे का हे जाणून बुजून पाण्याचा तुटवडा निर्माण करतात व टँकर माफियाला कुठेतरी त्यांनी एक जीवदान देतात व त्यांच्याकडून हप्ते वसुलीचं काम हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी करतात। आणि आपलं पगार त्यांना कमी पडतोय म्हणून अशा आशेवरती ते निव्वळ राहिलेले आहेत तिथे।